वाल्मिक कराड जामिनावर सुटणार अशा संवादाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्यानंतर मनोज जरांगे आक्रमक झाले। वाल्मिक कराड सुटेल त्या दिवशी महाराष्ट्रात चाकही फिरणार नाही असा थेट इशारा जरांगेंनी सरकारला दिला। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा ही मागणी देखील जरांगेंनी केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड लवकरच सुटणार अशी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। त्यावरूनही जरांगेंनी सरकारला इशारा दिलाय। नका ते फिरू दीपक सोबत आता नाही ते साहेबांच्या रडारवर आले सगळं। हो 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 आणि आता अन्नाची बेल होणार आहे, सगळं होणार आहे, व्यवस्थित होणार आहे की हो हो हे आता पोलीस स्टेशन पाशी बाहेर देऊ लागले सर भेटले तुम्ही बघितलं ना मागे कशाला तुम्ही हे करता। बर 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 नका थांबू त्याला सरळ म्हणा इलेक्शन पुरता विषय होता म्हणा माझा बर 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 झालं म्हणा आता माझ्या भैयाचे संबंध म्हणा आता ते नाराज होलेत म्हणा आता। हो तर उलटच ऐकायला येतंय कुठं सरकार पक्षात अजितदादाकडे असणारा तो परळीवाला त्यांनी काही लोकांना असं पेरून ठेवलंय नाही म्हणायचं सांगितलंय की तुम्ही म्हणा आपला माणूस सुटणार आहे। जोपर्यंत त्यांना फाशी होत नाही ना तोपर्यंत आम्ही कोणीही हटणार नाही। राज्यातला सगळा मराठा ज्या दिवशी या मस्साजोग गावातून देशमुख कुटुंबाकडून हाक येईल त्या दिवशी तुम्हाला राज्यात चाक सुद्धा फिरलेला दिसणार नाही। मग ते ज्याच्यासाठी हे कृत्य त्या आरोपीने केलं, एक नंबरच्या आरोपीने संतोषभाई देशमुखांच्या प्रकरणातल्या त्या सरमाड्यानी का कारमाड्यानी त्याच्या कुटुंबाच्या लक्षात आलं की आपल्या माणसानं पाप याच्यासाठी केलं आणि याने आपल्या माणसाच्या हातून पाप करून घेतलंय आणि हो बाहेर कुटुंब बोलतं होणार आहे शेवटी काय आणि त्या कुटुंबाने बोलतं झालं पाहिजे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली। संतोष देशमुख यांच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्तानं जरांगे मस्साजोगला गेले होते। मस्साजोगमध्ये जाऊन त्यांनी संतोष देशमुखांना आदरांजली वाहत धनंजय मुंडेंवर निशाणा साधला। तो फरार आरोपीला सरकारला अटक करावं लागणार आहे आणि तो धरल्याच्या नंतर याचं पण नाव येणार आहे, त्यालाही याच्या सह आरोपी करा नसता पुढच्या काळात खरोखर तुम्हाला सांगतो लय झालं तर आता 2-4 महिने दम धरणार आहेत। तर राज्यात आंदोलन उभा राहणार आहे। फडणवीस साहेबांनी अजितदादांनी समजून घ्यायचं तुम्हाला काय करायचं ते करा। जरांगे सुपारी प्रकरणामध्ये एसआयटी चौकशी करतेय असं धनंजय मुंडे म्हणाले। यावर एसआयटी कधी स्थापन झाली, धनंजय मुंडे सरकारचे बाप लागून गेले का असा सवाल जरांगेंनी केलाय। यावर काहीही बोलायचं नाही। एसआयटी नेमलेली आहे आणि एसआयटी पूर्णपणे पारदर्शक होण्याचं काम करते। कोण काय आरोप करतो याच्यापेक्षा मी माझं सरळ सरळ काम करतोय। पताच्या प्रकरणामध्ये एसआयटी सखोल तपास करते। अरे पण गठीत कवा केली हे तर आम्हाला माहित पाहिजे ना। ती तपास कुठं करते, तपास कसं काय करायला लागले अचानकच। म्हणजे पोलीस महासंचालकांनी सांगायचं किंवा सरकारनं आम्हाला सांगायचं, 2 उपमुख्यमंत्री त्यांनी आम्हाला सांगायचं या प्रकरणात आम्ही एसआयटी नियुक्त करतो का तू बाप झाला का सरकारचा म्हणून तूच नियुक्त केली, एकट्यानेच नियुक्ती केली तर पत्र कुठे ते। तर माझी नार्को टेस्ट करा असं मुंडेच छाती ठोकपणे म्हणाले। धनंजय मुंडे हेच छाती ठोकपणे असं म्हणाले होते हे सुरेश धस म्हणताय। जरांगेंनी नार्को टेस्टसाठी जसा अर्ज केला तसा मुंडेंनीही करावा असंही धसांनी म्हटलंय। या बाबतीमध्ये एक घटना घडल्याच्या नंतर हे आम्ही कोणी बोललो नाही, धनंजय मुंडे साहेब स्वतः बोलले। छाती ठोकपणे नार्को टेस्ट करा, माझी ब्रेन मॅपिंग करा असं ते बोलले आणि जरांगे पाटलांनी रितसर एसपींकडे तशा पद्धतीचा अर्ज दिला। मग आता त्यांनी एसपींकडे अर्ज देऊन तयारी दाखवली तर तुम्ही पण पटकन जाऊन पत्र द्यायचं ना। मग हा वादच होणार।